नमस्कार. आज आमच्या नाभी चिकित्सा शिबिरामध्ये वाढवणा येथील तिथल्या कालंकी माता मंदिरावर पुजारी असलेले काका या ठिकाणी आले होते आणि मागील 2 वर्षापासून सतत ते पोटाच्या आजाराने त्रस्त आहे. पोट कडक होणे, संडास कडक होणे, पोट दुखणे, मळमळ होणे, ऍसिडिटी होणे, गॅस धरणे असे असंख्य प्रॉब्लेम त्यांना होते. भरपूर ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं, परंतु आज सकाळी आले आणि आपल्या शिबिरामध्ये सहभागी झाले आणि त्यांच्यावर आपण नाभी चिकित्सा उपचार पण पद्धती दिली. त्यांना कसं वाटलं त्यांना? तुम्हाला काय त्रास होता? पोट फुगत होतं, छाती दुखत होती, ऍसिडिटी होत होती, संडास व्हायची नाही मोकळी. ओके. आणि घबराट व्हायची आणि पोट कडक पडायचं. पोट कडक राहायचं, दोन असं कधी नरम राहायचं, कधी कडक व्हायचं असं. आता आपण आज पहिलाच थेरपी दिली तुम्हाला, तर कसं वाटलं तुम्हाला थेरपी बद्दल? चांगलं वाटलं. पोट जे कडक होतं ते इतक्या दिवसापासून कडक होतं. आता तुम्ही इतक्या दिवसापासून उपचार घेतले, एवढा टॅबलेट किंवा हे घेऊन उपचार एवढा आराम पडला होता तुम्हाला? आपण कसल्याच प्रकारचं मेडिसिन दिलं नाही, काही इंजेक्शन दिलं नाही, काही सलाईन दिलं नाही. फक्त आपण ऍबडॉमेन थेरपी त्यांच्यावर केली आणि त्यांचं पोट सुद्धा नरम झालं आणि गॅस सुद्धा चांगल्या पद्धतीने पास झाला. तर असे जे पेशंट असतील पडत त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांनी इथे यावं आणि ट्रीटमेंट घ्या. ऍक्च्युअली ही आमची जी ऍबडॉमेन थेरपी पूर्ण 7 दिवसाचा आपण थेरपी देत असतो. त्यामध्ये आपण आणखीन त्याला नाभीची बस्ती ती सुद्धा आपण त्या ठिकाणी करत असतो आणि त्याला खूप चांगला आराम पडतो आणि लॉंग टाइम आराम राहतो. आता हे आपण फक्त एकच दिवस थेरपी देऊन सुद्धा तुम्हाला असा आराम मिळाला. जर आपण 7 दिवस पूर्ण थेरपी केली तर निश्चित तुमचा जो आजार आहे तो मुळापासून त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतो. तर असे कोणी रुग्ण असतील ज्यांची वारंवार नाभी सरकत असेल, पोटात गॅस होत असेल, मुळव्याचा त्रास असेल किंवा पोटासंबंधी इतरही आजार असेल किंवा सोनोग्राफी केल्यानंतर नॉर्मल येते पण पोट दुखत राहतं किंवा वारंवार स्वच्छच जावं लागतं किंवा ग्रहणी ज्याला म्हणतो, असे जर आजार असेल तर निश्चित आयुर्वेद ऍबडॉमेन थेरपी नाभी चिकित्सा अत्यंत प्रभावी उपचार त्या ठिकाणी आहे. तरी अशा रुग्णांपर्यंत, गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद. जय आयुर्वेद.